तर हाय, आज सकाळची सुरुवात पीठ चाळण्यापासून झालेली आहे. तर इथे मी काल दळण करून ठेवलं होतं, ते आज सकाळी घेऊन आले आणि ते मी चाळून ठेवत होते सर्व. तर इथे पीठ वगैरे चाळून झाल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर इथे लागले मी आज चकली बनवणार होते. अशीच चव आली होती, त्यामुळे मी ते चकली खाण्यासाठी बनवत आहे. तर इथे मी गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे, त्यामुळे मी ते चमच्याने हलवून घेतलेलं आहे सर्व. त्यानंतर मी इथे त्याला चोळून घेत आहे हाताने. व्यवस्थित आपल्याला सगळं तेल पिठाला लागेस तोपर्यंत आपण चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते गरम पाणी थोडं थोडं करून त्याच्यामध्ये घालून आपण मळून घ्यायचं आहे पीठ ते सर्व. तर मी इथं तेच मळून घेत आहे. तर माझ्या हाताला चटके बसत आहेत, त्यामुळे तेवढं आपल्याला जास्त गरम पाणी लागतंच. तर मी इथे पीठ वगैरे मळून घेऊन सर्व आपल्या चकल्या कशा झालेल्या आहेत बघू शकता. इथे गोल गोल आपल्या चकल्या मस्त अशा झालेल्या आहेत. त्यानंतर मी चकल्या सर्व तळून वगैरे घेतल्या आणि तळल्यानंतर आपल्या चकल्या बघू शकता किती छान दिसत आहेत. इथे आपल्या सर्व चकल्या गोल झाल्या आहेत, एकदम मोडलेल्या वगैरे काहीच नाहीत, एकदम छान झालेले. त्यानंतर माझ्या इथं मिक्सर बंद पडला होता, तोच मी इथे दुरुस्त करण्यासाठी जात होते. तर मिक्सर इथे दुरुस्त करायला गेले आणि निम्म्यातच पाऊस सुरू झालेला आहे आणि मी छत्री घेऊन गेले नव्हते घरी. ते मिस्टरांनी मुलीसाठी ट्रेन आणली होती, पण त्याच्यात सेल आणायचं मी विसरले, त्यामुळे तिला मी संध्याकाळी सेल आणून तिला मी देईल चालवून. तरी पण मी तिला इथे सर्व जॉईन करून दिलेलं आहे ट्रेन वगैरे. आणि मग लागले मी जेवणाच्या तयारीला. तर जेवणामध्ये सिंपल असं मी फक्त भात बनवणार होते, त्यामुळे जेवढे घरात होते तेवढे साहित्यात मी ते भात बनवायला घेतलेला आहे. तर इथे भात मी इथे बघू शकता सर्व घालून व्यवस्थित चटणी मीठ वगैरे हळद टाकून पाणी टाकून बनवलेलं आहे. त्यानंतर आपला इथे भात शिजत आहे, तोपर्यंत इकडे मी काकडी आणि बीट इथे मी चिरून घेत आहे सर्व. तर इथे मी कुकरला आता इथे 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत आपण इथे 4 शिट्ट्या करून घेणार आहे, 4 ते 5. आणि ते मी काकडी आणि बीट इथे चिरून घेतलेलं आहे जेवणासोबत खाण्यासाठी. आणि बघू शकता इथे आपला भात रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.